न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। ड्रग्सचे भयानक सत्य। कापड बाजारात पोलीस आणि विद्यार्थ्यांची व्यसनमुक्तीची घोषणा। कापड बाजारात आज सकाळी एक वेगळाच नजारा। हातात फलक, घोषणांनी गजबजलेला परिसर आणि व्यसनमुक्तीचा ठाम संदेश। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल आणि मेहर इंग्लिश स्कूलने एकत्र येत राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली व पथनाट्य आयोजित करून नागरिकांचे लक्ष वेधले। अंमली पदार्थांच्या विळख्यातून कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे चित्रण पथनाट्याद्वारे उभे केले गेले। सिगारेट, तंबाखू, गुटखा, मावा, पान मसाला आणि ड्रग्स यापासून दूर राहण्याचा ठाम संदेश विद्यार्थ्यांनी दिला। या रॅलीत तब्बल 300 विद्यार्थी सहभागी झाले। अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी सुदृढ भारत घडवण्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी अंमली पदार्थाचे सेवन टाळले पाहिजे असा थेट सल्ला दिला। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी या अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी थोरात यांनी आभार मानले। शहरातील नागरिक, पोलीस दल आणि शाळेच्या शिक्षक विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही रॅली फक्त एक कार्यक्रम न राहता समाजाला जागवणारी चळवळ ठरली। आता प्रश्न असा की या संदेशाचा प्रत्यक्ष परिणाम किती लोकांच्या जीवनशैलीत होणार। आज मेहर स्कूल व कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। त्याबद्दल सर्वप्रथम मी मेहर स्कूलचा सर्व स्टाफ व सर्व विद्यार्थिनी यांचे सर्वप्रथम आभार मानतो। त्याचबरोबर या पथनाट्याच्या माध्यमातून इथं उपस्थित नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या घरचे, त्याचबरोबर आपण स्वतः देखील अंमली पदार्थापासून दूर राहावं आणि एक सशक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा अशी मी सर्वांना या प्रसंगी आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। पुन्हा एकदा मेहर स्कूलच्या सर्व अधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षक व विद्यार्थी यांचे खूप खूप अभिनंदन करतो की एवढा चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला। धन्यवाद। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।